तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. संभाजीनगरला गाडी खाली करून आपण डायरेक्ट घरी आलो बघा एमटी, कारण आपल्याला अमरनाथ यात्रेला निघायचं होतं. मग काय आलो बघा, आक्याला म्हणलं डाकू चालू बघ, येवशीर माणसात आण. काय भावाना अर्ध्या तासाच गडी आणला माणसा टकाटक. कसा दिसतोय खावण्या नाद्या बाद. मग आलो आपल्या अरुण भाऊच्या दुकानात. तिथं काय थोडीशी खरेदी करायची होती, खरेदी वगैरे केली. तिथं आपले संभाजी शेठ भेटले बघा. मग काय तोवर भागात टॉप दादा शिंगत साहेबांचा फोन आला होता. त्यांना आज पुरस्कार भेटणार होता. मग दिल्या शुभेच्छा, मनसे शुभेच्छा, जय महाराष्ट्र. झाली तयारी बघा, 30 किलोची बॅग अडकवली, गडी निघाला अमरनाथ यात्रेला. पुण्याला जाऊन आपल्याला ट्रेन पकडायची होती. मग काय झाप निघालो, कारण उशीर होणार होता. स्लो गाडीत ओमक्याला म्हटलं लाव टाप गिअर, चला जय श्री महाकाल, हर हर महादेव. आलो डायरेक्ट कात्रजला. नजरा बघा कसा झालाय नाद खुळा. ह्या भावानं बघा इरटिगात आम्हाला कराडात 2.5 तासात बघा पुन्हा धावलं. कराडात निघाला 1:30 वाजल्या होत्या. 5ची ट्रेन होती. आलो बघा बिंगरी, पोहोचलो बघा पुन्हा स्टेशनला. तिथं आमचा ह्यो बकासूर आधीच पोहोचला होता. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली होती. 10 मिनिटच आधी पोहोचलो होतो. मग वसा करीत आलो बघा, घुसलो ट्रेन मध्ये. आली आमच्या प्रवासाला सुरुवात. वर्षात एकदाच बघा लॉंग रूटच्या ट्रेनचा आपला प्रवास असतोय. काय घरनं संध्याकाळी जेवण आणलं होतं मस्त, असा संध्याकाळी लावला बघा दणका. त्याला काय जेवण दिल तेवढं कमीच आहे. हे बेरजगावचे दादा आपल्या सोबतच अमरनाथ यात्रा करणार होते. चला भाऊन भेटू आता नेक्स्ट. मग जय महाराष्ट्र, हर हर महादेव.